लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। गेल्या 2 महिन्यापासून पूजा खेडकर हे नाव संपूर्ण राज्यभरात गाजतं आहे। दरम्यान काल यूपीएससीने पूजा खेडकरचं पद हे रद्द केलेलं आहे, तसेच तिला यूपीएससीच्या परीक्षा देण्यास मनाई करण्यात आलेली आहे। तर इतर मागासवर्गीय प्रवर्गासाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या 9 वेळा परीक्षा देण्याची मुभा असताना प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांनी तब्बल 12 वेळेस परीक्षा दिलेली होती। परीक्षा देताना स्वतःचे वडील आणि आईचे नाव बदलल्याचा देखील कारनामा केल्याचं आता स्पष्ट झालेलं आहे। पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील गैरवर्तणूकच नव्हे तर मसुरीतील लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीत देखील त्यांना गैरवर्तणुकीबाबत तब्बल 8 वेळेस मेमो बजावण्यात आलेला होता। जाणीवपूर्वक खोटी माहिती देणं, प्रशिक्षणाच्या काळात केलेले गैरवर्तन यामुळे अखेर त्यांना यूपीएससी परीक्षा देण्यापासून कायमस्वरूपी बाद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। वैयक्तिक प्रशिक्षण विभागाच्या नोटिशीत खेडकर यांनी यूपीएससीची फसवणूक केल्याचं उघड झालेलं होतं। त्यात खेडकर यांनी ओबीसी प्रवर्गातून अर्ज केलेला होता। त्यानुसार त्यांना केवळ 9 वेळेस परीक्षा देण्याची मुभा असताना स्वतः वडील आणि आईचे नाव बदलून तब्बल 12 वेळेस परीक्षा दिल्याचं उघड झालेलं आहे। राज्य सरकारने दिलेल्या अहवालातही खेडकर या आयएएस अधिकारी म्हणून काम करण्यास अयोग्य असल्याचं नमूद करत त्यांची वर्तणूक गंभीर असल्याचाही शेरा मारण्यात आलेला आहे। यूपीएससी परीक्षा देताना पूजा यांनी स्वतः 9 वेळा खेडकर पूजा दिलीपराव हे नाव वापरलं, तर 3 वेळेस पूजा मनोरमा दिलीप खेडकर असं नाव वापरलं। तसेच वडिलांच्या नावात 7 वेळेस खेडकर दिलीपराव कोंडिबा, 2 वेळेस खेडकर दिलीप के, 1 वेळेस दिलीप खेडकर, 1 वेळेस दिलीप के खेडकर, तर 1 वेळेस दिलीप खेडकर असं नाव नमूद केलेलं आहे। आईचे नाव 4 वेळा खेडकर मनोरमा दिलीपराव, 3 वेळेस बुधवंत मनोरमा जगन्नाथ, 2 वेळेस बुधवंत मनोरमा जे आणि 3 वेळा मनोरमा बुधवंत असा वापर करण्यात आलेला आहे। या नोटिशीत पूजा खेडकर यांनी 2022 मध्ये ओबीसी प्रमाणपत्र नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्राचा लाभ घेतल्याचा उल्लेख स्पष्टपणे करण्यात आलेला आहे। वास्तविक पूजा यांचे वडील दिलीप खेडकर हे राज्य सरकारच्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळात वर्ग 1 चे अधिकारी म्हणून निवृत्त झालेले होते, त्यामुळे त्यांचे उत्पन्न वर्षाला केवळ 8 लाखांपेक्षा कमी कसे असेल असा सवालही उपस्थित केला गेला। पूजा खेडकर यांची 2022 मध्ये आयएएस म्हणून झालेली निवड बहुविकलांग या प्रवर्गातील विशिष्ट दिव्यांग या उपप्रवर्गातून झाल्याचंही नोटिशीत स्पष्ट करण्यात आलेलं आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक।